जायकवाडी धरणाविषयी एक महत्वाची आकडेवारी समोर आलेली आहे। या महत्वाच्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये गेल्या 7 ते 8 दिवसापासून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठी घट झाली होती, परंतु आज सकाळी 8 वाजल्यापासून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली असल्याचे या आकडेवारीमधून समोर आलेलं आहे। सध्या जर पाहिलं तर जायकवाडीचं जे धरण आहे ते 93.70% इतकं भरलेलं आहे आणि ह्या धरणामध्ये आता जी पाण्याची आवक 4000 प्रति तास वेगाने येत होती ती आवक आता 8000 पर्यंत गेली असल्याचे या आलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणाच्या टक्केवारीमध्ये देखील वाढ होऊ शकते आणि याचा गांभीर्याने विचार घेऊन जायकवाडीच्या धरणातून आता उजव्या व डाव्या कालव्यामार्फत पाण्याच्या विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। उजव्या कालव्यामध्ये 1300 क्युसेसनी कायम पाण्याचा विसर्ग जो आहे तो जायकवाडीच्या धरणामधून ठेवला आहे, परंतु डाव्या कालव्यामध्ये यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जो की डावा कालवा 1800 क्युसेसने सुरू होता त्या डाव्या कालव्यामध्ये 200 क्युसेसने वाढ करण्यात आली असून सध्या 2000 क्युसेसने पाण्याची आवक जी आहे ती डाव्या कालव्यामार्फत सध्या सिंचनासाठी सुरू असल्याचं त्या ठिकाणच्या आलेल्या आकडेवारीमधून आपल्याला समोर पाहण्यास मिळालेलं आहे। आणि जायकवाडी धरण जे आहे ते सध्या 93.70% पर्यंत पोहोचलेलं आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये जर पाण्याच्या आवकमध्ये आणखी वाढ झाली तर गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाईल असं देखील सांगितलं जात आहे। जायकवाडी धरणाविषयीची माहिती वेळोवेळी तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आमच्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।